तर हाय मित्रांनो, कशा आहात? आय होप सो तुम्ही सगळे व्यवस्थित असाल. खूप दिवसापासून विचार करत होतो की व्लॉग बनवावा, पण जॉबमुळे किंवा युनिव्हर्सिटीमुळे, असाइनमेंट्समुळे वेळच भेटत नव्हता. तर आज वेळ आहे, तर म्हणलं बनवूया व्लॉग. लोकांना थोडं, विद्यार्थ्यांना, माझ्यासारख्या मित्रांना, मिडल क्लास फॅमिलीमधल्या मुलांना, मी सुद्धा मिडल क्लास फॅमिलीमधूनच बिलॉंग करतो. तर अशा विद्यार्थ्यांना खूपदा बघायला गेलं तर गायडन्स भेटत नाही. तर आज विचार केला की अ, थोडंफार का होईना, फुल ना फुलाची पाकळी, आपण काहीतरी गायडन्स करूया या मुलांना. जसं की महाराष्ट्रातल्या खूप भागातून मुलं येतात, जसं की सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा किंवा विदर्भातील किंवा आमच्या उस्मानाबाद, लातूरमधील मुले आहेत. तर यांना प्रॉपर गायडन्स मिळत नाहीत. काही काही चुका होतात. चुकांमुळे जसं की कळत नाही की मुलांना इंटेक चालू होणार आहे. जसं की सप्टेंबरला इंटेक चालू होणार आहे. व एक्झाम्पल घ्या, 2025 सप्टेंबर 2025ला इंटेक चालू होणार आहे. तर त्यांनी प्रोसेस कधीपासून चालू केली पाहिजे? कोणत्या महिन्यात एक्झाम दिली पाहिजे? लोन कधी अप्लाय केले पाहिजे? कोणत्या युनिव्हर्सिटी चूज केल्या पाहिजेत? आणि त्यांची इलिजिबिलिटी आणि क्रायटेरिया ह्या कोणत्या असतील? हे सगळं महत्त्वाचं आहे. आणि खूपदा असं होतं की मुलांना गायडन्स भेटत नाही. छोट्याशा गावांमधून येतात, स्वप्न असतात खूप मोठे, पण गायडन्स भेटत नाही. यामुळे मुलं थोडं घाबरतात. मुलांना वाटतं की बाबा आपणही जावं शिकायला बाहेरच्या देशात, आपल्यालाही काहीतरी बनायचं आहे, आपणही कुठेतरी संधी शोधून सक्सेस मिळवण्याच्या मागं लागलं पाहिजे. बऱ्याचदा अशी स्वप्न असतात मुलांची. तरी असा मी पण असाच स्मॉल मिडल क्लास फॅमिलीतून बिलॉंग करतो. मी प्रॉपर सोलापूरचा आहे. माझं गाव मंगळवेढा. मी 2018मध्ये इंजिनिअरिंगला फर्स्ट इयरला होतो. तेव्हा माझा एक मित्र होता सिद्धांत नावाचा, जो लातूरला राहतो. त्याच्या तोंडातून ऐकलेलं की माझा एक मित्र आहे की तो ऑस्ट्रेलियासाठी ॲब्रॉडचं ट्राय करतो आहे, ॲब्रॉड एज्युकेशनचं. मी असंच विचारलं की बाबा काय प्रोसेस आहे, काय आहे? माझ्या मनात तेव्हा काही प्लॅन होता, पण तेव्हा एक माझ्या डोक्यात क्लिक झालं की बाबा आपण पण जाऊ शकतो. मग त्याला मी विचारलं की बाबा कसं आहे, काय प्रोसेस असते, काय, कुठून मला अकॅडमी लावता येईल, कोण आहे का ओळखीचं तुझ्या, कसं केलं तुझ्या मित्रांनी, असं मी त्याला विचारलं. इनिशियली माझा असा काही प्लॅन नव्हता की जायचं. 2018 नंतर 19ला कोविड आला. कोविडनंतर 2 वर्ष घरात होतो, जॉब नव्हता. 19ला मी बँगलोरला गेलो मित्रांसोबत, त्याच मित्रासोबत गेलो. कोर्सेस केले सॉफ्टवेअरचे, जसे की रिॲक्ट जेएस डेव्हलपर असेल, मन स्टॅक डेव्हलपर, फुल स्टॅक डेव्हलपर, हे आहे कोर्सेस आहेत, मी तिथे केले ते. तिथे मी चांगलं प्रिपरेशन केलं, ते इंटरव्ह्यूज वगैरे दिले, ते इंटर्नशिप भेटलेली मला. त्यानंतर मी तिथे इंटर्नशिपही केली 3 महिने रिॲक्ट जेएस डेव्हलपर. असे जसं जसं दिवस संपत चालले तसं लॉकडाऊन संपले. एक 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 टाईम होतं, त्यानंतर एक लॉकडाऊन संपलं 2020ला आय गेस. त्यानंतर मी आणि माझे मित्र परत बॅक टू महाराष्ट्र आलो, म्हणजे आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये आलो. युनिव्हर्सिटी चालू झाली, ऑनलाईन चालू होती तेव्हा. ऑनलाईन आम्ही अटेंड केले. तर ऑनलाईन अटेंड केल्यानंतर मग पुन्हा लॉकडाऊन पडलं. पुन्हा आम्ही बॅक टू बँगलोर गेलो. तिथं परत बॅकएंडचा क्लास केला, बॅकएंड शिकलो. बॅकएंड शिकल्यानंतर ऑलमोस्ट 2021 संपत आलं. त्यानंतर बॅक टू परत माझ्या गावी आलो. कॉलेजमध्ये गेलो. कॉलेजमध्ये मित्रांना भेटलो आफ्टर लाँग टाईम, लाईक 1-1.5 वर्षानंतर मित्रांना भेटलो. मित्रांसोबत बोलणं, बसलं, उठणं झालं, सगळं भेटणे वगैरे झालं. मग त्यानंतर लास्ट इयर असल्यामुळे प्लेसमेंट इयर चालू झालं होतं. कंपनीज वगैरे येत होत्या. जसं की माझा एक्सपिरियन्स पण होता, इंटर्नशिपचा एक्सपिरियन्स असल्यामुळे मला थोडेफार स्किल्स वगैरे होते. त्यामुळे मला इझिली जॉब भेटला 2022मध्ये. मला आठवते की नोव्हेंबरमध्ये मला ऑफर लेटर आलं होतं, पण मी रिजेक्ट केलं पॅकेज बघून. तेव्हा चांगलं होतं, तेव्हा रिसेशन वगैरे अशी काही परिस्थिती नव्हती, सगळं व्यवस्थित चांगलं होतं. जॉब्स वगैरे लोकांना मिळत होते आणि मलाही भेटला. कॉलेजमधून प्लेसमेंट झालं. न्यूजला फोटोज वगैरे आले, न्यूजपेपर्सला. फर्स्ट टाईम असं काहीतरी लाईफमध्ये अचिव्हमेंट झालं, खूप खुश होतो. मग त्यानंतर असं झालं, पॅकेज कमी भेटलं, त्यामुळे मी रिजेक्ट केलं. मी घरच्यांशी बोललो, मला नाही करायचं या एवढ्या पॅकेजवर जॉब, मी अजून शिकेन पुढे जाऊन.
घरचे म्हणजे शिक बाबा, तुला शिकायचं तर तू शिक. आपल्या घरचे कधी सहसा शिकण्यासाठी कोणाच्याच घरचे नाही बोलत नाहीत. तसं माझ्याही घरचे बोलले, तुला शिकायचं तर तू शिक. मग मी माझ्या मित्राला कॉन्टॅक्ट केलं त्याच्याकडून माहिती घेतली सगळी, की बाबा काय होतं, कसं गेलं तुझा मित्र, कसं काय झालं. त्यांनी मला फक्त एक अकॅडमीचा नंबर दिला, तू इथे जा, क्लासेस लाव आणि सुरुवात कर. कोल्हापूरची एक अकॅडमी होती. मग मी आणि माझा एक मित्र आहे, त्याला मी ही सगळी माहिती सांगितली, की बाबा असे क्लासेस आहेत, आपण कोल्हापूरला जाऊया, जॉईन करूया, आपण पण जाऊया बाहेरच्या देशात शिकण्यासाठी, बघू, ट्राय तर करू. रिस्क घेतली, कोल्हापूरला गेलो, क्लासेस लावले. त्यानंतर 2 महिने तिथं स्पेंड केले. आमच्या राजश्री जाधव मॅडम आहेत, खूप चांगला गाईड करतात. त्यांच्याकडून गायडन्स घेतला, क्लासेस लावले. सप्टेंबर 2024ला यायचं होतं मला. मग त्यासाठी मी जानेवारीपासून सुरुवात केली होती. तर सुरुवातीला असं झालं की IELTS द्यावी का PT द्यावी हा एक मोठा प्रश्न होता. चला म्हणलं पहिला IELTS देऊया. IELTS खूप नाव ऐकलेलं. IELTS देऊया म्हणून मी ट्राय केला. IELTS दिली. पहिल्या दिवशी गेलो, बुक केली, एक्झाम बुक केली मॅडमनी. राजश्री मॅडमनी एक्झाम टेस्ट बुक केली आणि आय गेस मार्चमध्ये एक्झाम होती आणि मी गेलो एक्झामला. मी आणि माझा मित्र गिरीज. मुंबईला एक्झाम होती हॉटेलमध्ये. फर्स्ट टाईम गेलो तो एक्झाम दिला IELTS आणि ते पण 5 स्टार हॉटेलमध्ये. तर एक्सपिरियन्स असा आला की जेव्हा मी क्यूमध्ये थांबलेलो हॉल तिकीट घेऊन, टोटल सगळे जे स्टुडंट होते 99% ऑलमोस्ट असं म्हणता येईल की सगळे कॉन्व्हेंटचे होते. त्यांना बघून तिथंच कॉन्फिडन्स लो झाला. पहिली गोष्ट, आता काय करायचं. चला म्हणलं ठीक आहे, जे होईल ते होईल, गणपती बाप्पा मोरया म्हणून आतमध्ये गेलो. एक्झाम दिली. पहिली होती लिसनिंग दिली. लिसनिंगमध्ये प्रॅक्टिस केली ती बऱ्यापैकी आणि लिसनिंगमध्ये चांगली गेली. लिसनिंगची टेस्ट चांगली गेली. त्यानंतर होती रीडिंग पण चांगली गेली. रीडिंग थोडीफार हार्ड होती. रीडिंगनंतर आय गेस मला असं आठवत नाही एक्झॅक्ट, म्हणजे प्रेफरन्स आठवत नाही की पहिला कोणता होता. तर मग मी नंतर रायटिंग होती, आय गेस लास्टला रायटिंग होती. 200 वर्ड्स आणि 300 वर्ड्स समथिंग असं काहीतरी एक्झामचा हे आहे, मॉड्यूल आहे. मग त्यानुसार टेस्ट वगैरे दिल्या. 1 महिन्याने रिझल्ट असतो 28 दिवसानंतर. मग कॉन्फिडन्सने गेलो मुंबईला, टेस्ट वगैरे दिली, गावी आलो सोलापूरला, बॅक टू होम. तर जसे जसे दिवस चालले तसं भीती वाटायला लागली की बाबा रिझल्ट काय येईल. झालं, रिझल्टचा दिवस आला. पहाटे 4 वाजता माझ्या मित्राचा कॉल मला, उठ रिझल्ट लागला म्हणून. उठलो, भीत रिझल्ट बघितला आणि व्हायचं ते झालं. मला भेटला 6 बँड. की 6 बँडला युनिव्हर्सिटी भेटत नाही असं नाही, 6 बँडला युनिव्हर्सिटी भेटतात. पण मला जी युनिव्हर्सिटी हवी होती ती भेटली नव्हती. मग मी आणि माझ्या मित्रांनी ठरवलं बसून की आपण एकदा कोल्हापूरला जाऊन मॅडमला भेटूयात. 2 महिने झाले कोल्हापूरला गेलो नव्हतो, मोठा गॅप झाला होता. मॅडमला जाऊन भेटलो, मॅडमशी बोललो, मॅडम असं असं झाले, काय करू. मॅडमनी पुन्हा गायडन्स केला. मॅडम म्हणल्या की बाळांनो तुम्ही PT देऊन बघा. IELTS सोडून डायरेक्ट PT, काही संबंध नाही, काही माहीत नाही, कसं सेक्शन असतात, सेक्शन फर्स्ट कुठला असतो, परत कसे असतात एक्झाम. आणि IELTS 2 प्रकार असतात, एक कॉम्प्युटर बेस्ड आणि एक पेपर बेस्ड. पण PTमध्ये एकच असतं कॉम्प्युटर बेस्ड, PTमध्ये पेपर बेस्ड एक्झाम नसते. मॅडमला विचारलं, मॅडमने सगळं सांगितलं की बाबा असं करा, असे हे असतात, तुम्ही मॉक टेस्ट द्या, प्रॅक्टिस करा. मग आम्ही मॉक टेस्ट वगैरे दिला 1, 1.5, 2 महिने. म्हणजे आता मी स्वतः मराठी मीडियमचा आहे, सेमी इंग्लिश नावाला असतो, पण ॲक्च्युली सेमी इंग्लिश आणि मराठी मीडियममध्ये काहीच फरक नसतो. काहीच फरक नसतो, फक्त नावाला सेमी इंग्लिश, नथिंग एल्स. सो ठीक आहे म्हणलं PT देऊया. मित्राशी मी बोलणं वगैरे केलं, आम्ही दोघांनी ठरवलं अभ्यास करूया. रात्रभर अभ्यास केला PTचा, कारण की इंग्लिश नवीनच होतं ना, इंग्लिशचा ना आपला काय काठी संबंध नाही. त्यामुळं मग अभ्यास केला, यूट्यूबवर बघितलं, इकडे तिकडे बघितले, थोडेफार नोट्स म्हणा, PTच्या याच्यावर ऑफिशियल वेबसाईटवरून मी नोट्स बघितले, PT कशी असती, काय असती, सगळं चेक केलं. आणि एक्झामची फी आय गेस त्या टायमिंगला 14,500 समथिंग काहीतरी होती. मग आता 14,500 सारखं भरणं पॉसिबल नाही, म्हणून असं ठरवलं की एकदाच देऊया, पण चांगले मार्कावून येऊया.
IELTSसारखं व्हायला नको. IELTSची पण सेम फीज होती. मग ठरवलं की बाबा करूया. अभ्यास वगैरे केला 1.5-2 महिने. रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागायचो. परत सकाळी उठायचो. परत दिवसभर स्पीकिंगचे म्हणा, रिपीट सेंटेन्स लाईक, परत असे भरपूर त्यात हे आहेत सेक्शन्स आहेत. तसे मी करत गेलो. यूट्यूबवर सेल्फ स्टडी केला, नोट्स काढले, कसं करायचं, रिराईट सेंटेन्स वगैरे. परत एसे वगैरे असतात. एसे तर काय टेम्पलेटच असतो, त्यात टेम्पलेटच यूज करायचा. AI मार्किंग सिस्टीम असली पण मार्क भेटतात. मग असं झालं. PT दिली. PT दिल्यानंतर मी ठरवलं की आता बघूया, आता चांगले मार्क पडतील. मित्राला बोललो आय होप सो विल गेट 58%. इट्स नॉट पर्सेंट, इट्स लाईक मार्क. 58 मार्क तरी आपल्याला भेटतील असं होप ठरवले. एक्झाम दिली. एक्झामचा रिझल्ट बरोबर काहीतरी आय गेस 2 तासांनी येतो PTचा. इट्स नॉट टेक लाँग टाईम बिकॉज इट्स हे पूर्ण मार्किंग सिस्टीम AI थ्रू असतं. AI पूर्ण ॲनालाइज करतं आणि मार्क्स देतात. तर मग 2 तासांनी रिझल्ट आला. काय झालं, 2 तासांनी रिझल्ट आला. मेल चेक केला. युअर स्कोर कार्ड इज रेडी. बघितलं, स्कोर कार्ड ओपन केलं. गणपती बाप्पा मोरया म्हणून स्कोर कार्ड ओपन केलं. बरोबर 58 मार्क पडले भाई. बरोबर 58 मार्क पडले. पहिला फोन घरी. एक्झाम क्लिअर झाली. आता युनिव्हर्सिटीला अप्लाय करणार आहे. ॲक्च्युली युनिव्हर्सिटीला अप्लाय केलं तर माझ्याकडं कंडिशनल लेटर आलं. तर कंडिशनल लेटरमध्ये 58%चा हे होता, क्रायटेरिया होता. 58 मार्क्सचा क्रायटेरिया होता डेटा सायन्ससाठी. सगळं झालं होतं. अनकंडिशनल लेटर होतं. एक्झाम क्लिअर झाली ती. राहिल्या होत्या 2च गोष्टी, लोन आणि विजा. विजा तेव्हाच निघतो जेव्हा तुझी सगळी प्रोसेस होती. आता राहिलेली दुसरी प्रोसेस, तिसरी प्रोसेस म्हणजे लोन. लोनच्या मागं लागायला चालू केलं. कॉन्टॅक्ट घेतले बँकवाल्यांचे. बोलणं वगैरे झालं. सगळ्यांशी बोलणं, काय आहे, कसं आहे क्रायटेरिया, काय आहे, प्रोसेस काय आहे, फॉर्मॅलिटी काय आहे, सिबिल स्कोअर किती लागतो, काय, सगळं विचारलं. पहिला प्रेफरन्स दिला मी नॅशनलाइज बँकेंना, जसं की SBI म्हणा, बँक ऑफ इंडिया म्हणा, ICICI म्हणा, ॲक्सिस म्हणा. ॲक्सिस आय गेस सेमी गव्हर्नमेंट बँक आहे. आय डोंट नो इट्स सेमी गव्हर्नमेंट ऑर फुल गव्हर्नमेंट, टोटल गव्हर्नमेंट. तिथे पण अप्लाय केलं ते मी. सगळीकडे एकसाथ अप्लाय केलं, सगळीकडे एकसाथ रिजेक्शन ड्यू टू सिबिल स्कोर. वडिलांचा सिबिल स्कोर कमी होता. माझे वडील गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, पोलीस आहेत माझे वडील. आता पोलीस म्हणल्यावर जवळपास रिॲलिटी सांगतो तुम्हाला, नावाला पोलीस, पगारी उशीर असतात. कधी कधी 10 तारखेला पगार होते, कधी कधी 11 तारखेला पगार होते, कधी कधी जास्तच नशीबवान असेल तर 5 तारखेच्या आसपास होते. 1 तारखेला कधीच पेमेंट होत नाही. लक्षात ठेवा. पोलीस ज्यांना पोलीस होतं त्यांनी पण बघा व्हिडिओ आणि त्यांनी पण लक्षात ठेवा. 1 तारखेला पेमेंट क्वचित होतं, क्वचित, नाहीतर होतच नाही. मग असा विषय झाला. सिबिल स्कोअरचा तर विषय व्हायला लागला. सगळीकडे बघितलं, सगळीकडे ट्राय केला. मी माझ्या आयुष्यातील 2 ते 3 महिने जिथं मी जास्त स्ट्रगल केलं, कष्ट केले, ते फक्त लोनसाठी. जेवढं मी माझ्या आयुष्यात त्या एक्झामसाठी कष्ट केलं नाही ना, कुठल्या युनिव्हर्सिटीचं अनकंडिशनल लेटर घेण्यासाठी कष्ट केलं नव्हतं, तेवढं मी लोनसाठी कष्ट केलं. अक्षरशः मी रडलो आहे. प्रत्येक बँकेत जायचो, रिजेक्शन. सांगताना सोपं वाटते, पण ऐकताना सोपं वाटते, सांगतानाही सोपं वाटते. पण जेव्हा मी ज्या फेसमधून गेलो, ती फेस माझ्यासाठी खूप म्हणजे खूप वाईट काळ होता माझ्यासाठी. पण देवाने आज इथं आणलं आहे मला. तर विषय असा होता की बँक तर कोणती लोन देत नव्हती. वडिलांचा सिबिल स्कोअर खराब. आणि विषय खराब म्हणजे सिबिल स्कोअर खराब कशामुळे ते हे सांगतो मी तुला. मेन गोष्ट ती क्लिअर करतो. पोलिसांचा सिबिल स्कोअर खराब सहसा असतोच, पण काय काय पोलिसांचा नीटही असतो, जसं की 750+ असतो. माझ्या वडिलांचा आय गेस होता 600 ड्यू टू लेट पेमेंट. लेट पेमेंट असल्यामुळे जे EMI असायचे ते 1-2 दिवसांनी लेट जायचे, त्याच्यामुळे सिबिल स्कोअर कमी यायचा. तर अशा गोष्टी झाल्यामुळे लोन भेटत नव्हतं. मग मी आणि मित्र खूप थकलो. माझ्या मित्राची पण वडील माझ्या शिक्षक होते आणि त्यांचे पण थोडेफार लोन होते. सिबिल स्कोअर चांगला होता, पण त्याचा पण काहीतरी प्रॉब्लेम होता, त्यामुळे त्याला पण लोनला डिले होत होता. कोणती बँक लोन देत नव्हती. तर मग आता काय करायचं. राहिले 3च महिने. त्या 3 महिन्यात लोन पण घ्यायचं आहे. जर नॅशनल बँकेचं घेतलं
तर होऊन जातं लगेच, सँक्शन पण होतं, डिस्बर्समेंट पण होतं. आय गेस 1-2 आठवड्यात होतं. पण त्याला पण केव्हा होतं हे? जेव्हा स्ट्राँग बॅकग्राऊंड पाहिजे, स्ट्राँग प्रोफाईल पाहिजे, सिबिल स्कोर चांगला पाहिजे आणि इन्कम पण चांगलं पाहिजे, तरच होतं ते. आमचं तर लोनच नाही. राहिलं ऑप्शन कुठल्या बँकमध्ये? प्रायव्हेट बँकचा ऑप्शन राहिला. प्रायव्हेट बँकचा ऑप्शन राहिला. आता प्रायव्हेट बँकमध्ये सर्च केलं. प्रायव्हेट बँकमध्ये पण आता मी नावं घेणार नाही प्रायव्हेट बँकेचे. तर 2 बँक होत्या. तिथं मी ॲप्लाय केलं. तिथं पण रिजेक्शन आलं. आणि एकदा बँकमध्ये ॲप्लाय केलं आणि एकदा रिजेक्शन आलं, की परत ॲप्लिकेशन तुम्ही अख्ख्या भारतात कुठेही जाऊन करा. तिथे एंट्री पडलेली असते. त्यांना लगेच कळतं, की ह्याने ॲप्लिकेशन केलं तर हे रिझन होते, ह्या रिझनमुळे रिजेक्ट झाले. मग आता ऑप्शन नव्हता दुसरा काय. मग पंढरपूरला माझं शिक्षण झालं आहे, सोयरी कॉलेजमध्ये. माझा मित्र पंढरपूरचाच आहे, जो सध्या माझ्यासोबत आहे. त्याला कॉल केला. रोज आमचं 2 तास बोलणं असायचं ह्याच गोष्टीवर, फक्त ह्या गोष्टीवर आमचं 2 तास रोज बोलणं असायचं. अख्खे 1 वर्ष ह्या गोष्टीवर आमचं बोलणं असायचं, रोज 2 तास. असाच मग त्या दिवशी कॉल लावला. त्याला म्हणलं, भाई काय करायचं? ऑप्शन तर दुसरा काहीच नाही आपल्याकडे, करायचं काय? मग त्याने म्हणला, आपण लिगली चाललो आहे, आपल्याकडून तर काय होईना, आपण एक आयडिया करू, पॉलिटिक्स बॅकग्राऊंड कोणाचं आहे का बघू आणि त्याच्या थ्रू जाऊन जॅक लावून काहीतरी करू, काय होते का बघू. मग पंढरपूरमध्ये गेलो. त्याच्या वडिलांचे एक मित्र होते, माझे आमदार होते, त्यांच्याकडे गेलो. त्यांच्याशी बोलणं केलं. त्या बिचाऱ्या माणसानी गेल्या कुठलाच आमदार व्हॉट्सॲपवर तुमच्या लोकेशन पाठवत नाही. कुठला आमदार पाठवतो सांगा? त्या बिचाऱ्या आमदारने एक कॉल, त्याच्या ऑफिसला गेलो पहिलं, ऑफिस बंद होतं म्हणून त्याच्या PAला कॉल लावला. PAने कॉल उचलला. PA म्हणला की आमदार साहेबांचं ऑफिस बंद आहे, आमदार साहेब घरी आहेत. त्या PAने आमदार साहेबांना फोन लावला की असे 2 विद्यार्थी तुम्हाला भेटायला आलेत ऑफिसपाशी, काय करू ते? PAला त्यांनी सांगितलं की माझा नंबर दे त्यांना आणि मला डायरेक्ट कॉल करायला सांग. माझ्या मित्राला नंबर पाठवला त्यांनी. मित्रांनी कॉल केला. उन्हाळ्याचे दिवस होते, भर ऊन पडलेलं. सोलापूर जिल्ह्याचं ऊन म्हणजे नेक्स्ट लेवल, गरम तव्यावर बसल्यासारखं ऊन असतं सोलापूरचं. दुपारचे 2 वाजलेले. तर कॉल केला आणि त्यांचं एक खेडेगावात त्यांचं घर आहे, तिथे गेलो. उन्हाचं गेल्या ते आले. मेन महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, जेव्हा त्यांनी नंबर पाठवला त्याच्या PAने, आमदार साहेबांच्या PAने जेव्हा नंबर पाठवला, माझ्या मित्रांनी कॉल केला आमदार साहेबांना की साहेब ऑफिसपाशी आलो आहे, काय करू दे? आम्ही एक्सपेक्ट केलं की ते उद्या बोलवतील. मी सोलापूरवरून पंढरपूरला आलो एस टीने. सकाळी 7 वाजता घरातून 7 वाजता एस टीत बसलो. 6 वाजता घरातून निघून 7 वाजता एस टीत बसून आय गेस 9-9:30च्या आसपास मी पंढरपूरला पोचलेलो. 10 वाजता मित्राला कॉल करून पांडुरंगाच्या पाया पडून आमदारच्या ऑफिसला गेलो. मग असं झाल्यामुळं मग मी तर एक्सपेक्ट केलं की आता साहेब उद्या बोलवतील, आज रात्री आपण मित्राच्या घरी मुक्काम करूया. मग असं तर झालं. पण आमदार साहेबांनी काय केलं असेल विचार पण करू शकणार नाही. आमदार साहेबांनी स्वतःचं घराचं लोकेशन व्हॉट्सॲपवर लाईव्ह लोकेशन घराचं पाठवलं मित्राला, तुम्ही या घरी. असा माणूस पाहिजे. तो माणूस आम्हाला देवासारखा भेटला. जाऊन भेटलो, बोललो, गेल्या चहा पाजला, चहा पिलो आणि विचारलं की मुलांनो काय प्रॉब्लेम आहे तुमचं, काय झालं आहे, बोला. सांगितले, साहेब असं असं आहे, परिस्थिती अशी आहे, फायनान्शियल बॅकग्राऊंड नीट नाही आहे, सगळी प्रोसेस झाली पण फंडिंगमुळे अडतं आहे आमचं, 2 महिन्यात जायचं आहे आम्हाला. सांगितलं. त्यांनी खिशातून एक चिठ्ठी काढली आणि कॉल लावला. खोटं बोलत नाही, चिठ्ठी काढली, बँकेची चिठ्ठी होती, कार्ड होतं बँकेचं. आय गेस त्यांच्याकडे असतील, आता आमदार म्हणल्यावर भरपूर फायनान्शियल लोकांसोबत कॉन्टॅक्ट असतात. काढलं कार्ड, कॉल केला. हॅलो, आमदार बोलतो आहे. त्यांचं नाव घेतलं त्यांनी. अशी माझ्या मित्राची 2 मुलं आहेत, त्यांना लोन पाहिजे, एज्युकेशन लोन, काय मत हवे ती करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं त्यांनी बोलले फोन ठेवताना, अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की काय कमी पडलं तर जामीनदार मला बनवा. आपण म्हणतो ना लोनमध्ये असतो जामीनदार लागतो लोनमध्ये, मला जामीनदार बनवा, ह्या मुलांचं लोन करा. अक्षरशः त्या दिवशी डोळ्यात पाणी आलं.
की 2 महिने मला काहीच झालं नाही माझ्याकडून. एका मिनटात त्या माणसाने एका कॉलवर एवढं बोलला. अरे करायचं सोडा हो. मॅनिफेस्टिंग तर कोण पण करतं. शेवटी मॅनिफेस्टिंग करणं पण खूप महत्त्वाचं आहे. मॅनिफेस्टिंग केलं, बोलणंच आपण म्हणत नाही का मराठीत, बोलला ते खूप झालं माझ्यासाठी. त्या माणसाने कॉल केला बँकरला सांगितलं. बँकर बोलला, आत्ताच्या आत्ता तुम्ही मंगळवेढ्याला या. मंगळवेढा एक गाव आहे, माझं गाव आहे, प्रॉपर गाव माझं मंगळवेढा आहे. मंगळवेढ्याला त्यांनी बोलवलं. मी आणि माझा मित्र गाडी घेऊन शेतातून बांधावरून मंगळवेढ्याला गेलो शॉर्टकट. आय गेस 3-3:30 वाजलेली. भर गेलो. डॉक्युमेंटची फाईल अशी उघडलेली, डॉक्युमेंट दाखवले. त्या माणसाने एका कॉलवर पुण्यामध्ये सगळे डॉक्युमेंट पाठवले. चुटकीत 2 आठवड्यात आमचं लोन सँक्शन झालं होतं. 2 आठवड्यात लोन सँक्शन झालं. 1 महिना डिस्बर्समेंट करून 1 महिना होल्डवर ठेवलं. ते लागतं विजासाठी ठेवावं लागतं. ते 28 दिवस मेंटेन करावं लागतं. मग 28 दिवस मेंटेन केले. त्यानंतर विजाला ॲप्लिकेशन्स केले. विजाला ॲप्लिकेशन फास्टमध्ये झाले. सगळी प्रोसेस फास्टमध्ये झाली. नॉर्मल विजा माझा 1 आठवड्यात आला होता. विजा झाला, तिकीट्स बुक केले आणि इकडे आलो. तर अशी होती माझी जर्नी. 2024 सप्टेंबरमध्ये मी इथं आलो. गणपतीचे दिवस होते. गणपती जस्ट बसलेला आणि मी इकडे आलो. आम्ही 7 सप्टेंबरला आलो इथे. सगळे मित्र मराठीच. मी एक साताराचा मित्र होता, तो माझ्या आधी येऊन आलता इथे. कोल्हापूरमध्ये आमची ओळखी झाली होती. तो इथेच आलता आधी. मग त्याच्या कॉन्टॅक्ट थ्रू आम्ही इथं घर बघितलेलं. मराठी मुलं होती सगळे. युनिव्हर्सिटीला शिकायला आले ते, जॉब करत होते. काय जो मुलांची युनिव्हर्सिटी झाली होती, काय मुलं जॉब करत होते फुल टाईम. तर असं चालू होतं बेसिकली. त्यानंतर राहिलो तिथे. बरं वाटलं. त्यांची एक वेळ भेटली, त्यांच्यामुळे त्यांची खूप मजा झाली. त्यांचीही खूप मजा झाली. गेल्या 2 महिने जॉब हुडकण्यात घातले. आल्याला तर मी लाजणार नाही, खरं बोलतो. सगळ्यात आलेलं पहिलं काम मी केटरिंगचं केलं. भावांनो, काम करायला कधीच लाजू नका. जेव्हा घर सोडचाल आणि जिम्मेदारी येईल, तेव्हा कुठलंच काम कमी नसतं आपल्यासाठी. पैसा दिसेल तिथे काम करावं लागतं, लक्षात ठेवा. लाजून कधीच चालणार नाही. UK तर कधीच चालणार नाही. UK इवन मी स्पेसिफिकली UKचंच सांगत नाही, कुठल्याही कंट्रीमध्ये शिकायला जाल, पार्ट टाईम करावाच लागेल. तो जॉब कोणताही असू दे, ॲज अ क्लीनर असू दे, वेटर असू दे किंवा फूड मेकर, काही असू दे. तुम्हाला जॉब करायचा असेल, न लाजता काम करा, पैसा कमवा आणि आपले बिल्स पे करा. एवढंच सांगायचं आहे मला. तर जॉब तर काय भेटून जाईल तुम्हाला. घर शोधताना अशा ठिकाणी शोधा, जर येणार असेल तर तुम्ही, की जिथं तुमच्या कम्युनिटीतील मुलं असतील, जे की ऑलरेडी तिथे येऊन 1 वर्ष, 1.5 वर्ष झाले त्यांना, ते जॉब करतात. त्यांच्या रेफरन्सवर तुम्हाला जॉब भेटेल, अशा ठिकाणी घर शोधा. जसं की आम्ही केलं होतं. आम्हाला ह्या गोष्टी कोण सांगितलं नव्हतं. त्या ॲटोमॅटिक देवाकडून घडून आल्यानंतर केटरिंगचा जॉब केला. केटरिंगच्या जॉबमध्ये म्हणावं असं पेमेंट नव्हतं. 2 महिने कसे तरी काढले. मित्राला सांगितलं तर आल्याच की बाबा जॉब शोध आमच्यासाठी. असं आम्ही त्याच्यावरच डिपेंड राहिलो नव्हतो. आम्ही पण 2 महिने खूप ट्राय केला. रेझ्यूम घेऊन फिरत होतो प्रत्येक शॉपमध्ये. डू यू हॅव एनी जॉब व्हॅकन्सीज? इफ यू हॅव जस्ट लेट मी नो, कॉल मी. अशा तशा गोष्टी बोलायचो. पण कधीच एकानेही बोललं नव्हतं. तुम्हाला खोटं बोलत नाही मी. जवळपास 100-150च्या आसपास मी रेस्टॉरंट आणि स्टोअर्स आणि शॉप्स म्हणा, सगळे पालथे घातलेले मी आणि माझ्या मित्रांनी. एकाने अशा तोंडातून शब्द निघाला नव्हता की एकाच्याही, येस वी हॅव वॅकन्सी, यू हॅव टू अप्लाय हिअर फ्रॉम दिस लिंक अँड वी विल कॉल यू फॉर इंटरव्ह्यू. एकानेही असं म्हणजे आम्हाला रिप्लाय दिला नव्हता. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की इथं फक्त रेफरन्सवर जॉब भेटतात. आणि असं नाही की जॉब भेटतच नाही, असं नाही. जॉब भेटतात, थोडं सर्च करावं लागतं. आणि मी सांगितल्यासारखं की अशा लोकांमध्ये राहायचं, ॲकोमोडेशन घ्यायचं की जिथं तुमचे लोक ऑलरेडी राहतात. जसं की तुम्ही ऑलमोस्ट आता मी मराठीतून ब्लॉग करतो, मी महाराष्ट्रीयन मुलांनाच सांगतो आहे, आपले मराठी लोक जिथे तिथं तुम्ही राहायचा प्रयत्न करा. जे की इथं येऊन 1-2 वर्ष झालेत राहत आहेत, त्यांच्याकडे जॉब आहे. त्यांच्या रेफरन्सवर तुम्हाला जॉब 100% भेटू शकतो. लागू दे 1 महिना, लागू दे 2 महिने, लागू दे, जॉब 100% भेटणार, जर तुम्ही यांच्यासोबत राहत असाल तर. सांगायचा मुद्दा हाच आहे की जॉब लवकर भेटवायचा असेल किंवा मिळवायचा असेल तर आपल्या लोकांसोबत राहा, तुम्हाला रेफरन्स भेटेल. जर तुम्ही असं दुसरीकडे राहिला, जॉब भेटण्याचे चान्सेस आहेत पण खूप कमी. जसं की आता माझे मित्र राहतात युनिव्हर्सिटीपाशी, कोण नाहीत, हॉस्टेलवर राहतात.
कसली कम्युनिटी नाही, कॉन्टॅक्ट नाही, मित्र नाही, परिवार नाही. येऊन डायरेक्ट हॉस्टेलमध्ये राहिलेत. येऊन मला 6 महिने झाले, अजून त्यांच्याकडे जॉब नाही. तरच आहेत रोज, शुभम जॉब बघ माझ्यासाठी, आहे का वॅकन्सी, आहे कसं. अरे कसं भेटेल भावांनो. मी आता सध्या एका रेस्टॉरंटमध्ये काम करतो ॲज अ क्रू मेंबर. माझं असेंब्ली स्टेशनला काम असतं. फक्त बिल करायचे, ऑर्डर्स घ्यायचे लोकांकडून, तेवढंच, दॅट्स इट. माझं काम फक्त दिवसातून, म्हणजे माझं काम असतं 6-7 तासाची शिफ्ट असते माझी. टेलला थांबत असतो मी बिलिंग काउंटरला. फक्त लोकांना विचारायचं की इज दिस युअर फर्स्ट टाईम इन दिस रेस्टॉरंट, इफ यू हॅव एनी ॲलर्जी जस्ट लेट मी नो. आणि ऑर्डर घ्यायच्या, बिल करायचे, दॅट्स इट. एवढंच माझं काम असतं. 6-7 तास काम करतो मी. पण सांगायचा मुद्दा एवढंच आहे की जॉब भेटणं मुश्किल आहे इकडे. पार्ट टाईम भेटतात फक्त आणि फक्त रेफरन्सवर, कारण की मी एक्सपिरियन्स घेतला आहे, मला माहिती आहे. रिॲलिटी आहे भावांनो. बघा, विचार करा आणि खचून जाऊ नका. सांगायचा मुद्दा हाच आहे की खचून जाऊ नका. ट्राय करा. देव बघतोय. तुमच्या कष्टाला फळ एक दिवस नक्की भेटेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.